श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा मात्र पूर्णतः दुर्लक्षित झालेला घटक चर्चेला घेतलेला आहे. आपल्या आयुष्यामध्ये मनोरंजन म्हणजेच एंटरटेनमेंट हे ज्या पद्धतीनं आता आपल्यावरतीच राज्य करत आहे, त्या संदर्भामध्ये आपल्याला सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजून घ्यायचं आहे. मनोरंजन ह्या शब्दाचा अर्थ जर सोप्या भाषेत समजून घ्यायचा झाला तर आपल्या मनाला बरं वाटेल ते केलेलं कुठलंही काम, कुठलीही कृती म्हणजे मनोरंजन होय. 10-20 वर्षांपूर्वी मनोरंजनासाठी करण्यात येणाऱ्या गोष्टींची जी कक्षा होती ती अतिशय रुंदावलेली होती. आता मात्र ती इतकी संकुचित झालेली आहे की आपल्या तळहातात मावणाऱ्या मोबाईल इतकी ती मर्यादित झालेली आहे. अर्थात मोबाईल हे मर्यादित स्वरूपाचं साधन निश्चितच नाही. या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे दरवाजे अशा पद्धतीनं बेमालूमपणे उघडतात आणि आपण त्याच्यामध्ये असे काही गुरफटून जातो की आपल्याला त्याचं भानही राहत नाही. काही वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती अशी अजिबात नव्हती. आपल्या कुटुंबातल्या लोकांशी मनमोकळेपणाने संवाद व्हायचा. हसणं, खेळणं, रागावणं, भांडणं या सगळ्या गोष्टी होतच होत्या. मात्र हे फक्त कुटुंबापुरतं मर्यादित नव्हतं, तर ज्या ठिकाणी आपण राहत होतो तिथल्या शेजारपाजाऱ्यांशी आपला संवाद असायचा. एवढंच काय तर शहरी भागात जर आपण एखाद्या वाड्यात किंवा कॉलनीमध्ये राहत असू तर तिथे देखील प्रत्येक घरामधल्या व्यक्तीशी आपला नकळतपणे का होईना संवाद व्हायचा. गावाकडच्या गोष्टींची तर आपण कल्पनाच करू शकत नाही. गाव म्हणजे एक मोठं विस्तारलेलं कुटुंब अशा पद्धतीनं लोक राहत असत. आता मात्र ते चित्र तिथे देखील अस्तित्वात नाही. बदललेल्या काळानुसार आपण जी बदललेली जीवनशैली स्वीकारलेली आहे, सोयीसुविधांच्या माध्यमातून आयुष्य सहज सुलभ असं होत असताना जरी दिसत असलं तरी देखील एक विचित्र आळसावलेपण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहे. आता या संदर्भातलं साधं उदाहरण पाहूयात. सणावाराच्या दिवशी आपल्या मोबाईलवरती ज्या पद्धतीनं कॉपी पेस्टचे मेसेजेस येतात त्यावरून आपल्याला सहज लक्षात येतं की व्हर्च्युअली किंवा आभासी जगामध्ये आपण 100-200 लोकांशी जोडलेले आहोत. मात्र त्या दिवशी आवर्जून किती लोक आपल्याला फोन करतात किंवा भेटायला येऊन आपल्याला शुभेच्छा देतात. काही वर्षांपूर्वी चित्र अतिशय वेगळं होतं. समजा संक्रांत आली असेल तर नटून थटून छान कपडे घालून तिळगुळ घेऊन दिसेल त्याला तिळगुळ वाटत सुटायचं आणि तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणायचं. बघा, हा जो गोडवा आहे संभाषणामधला तो नकळतपणे आपण ज्या चौकटीमध्ये बांधले गेलेलो आहोत, जिचं नाव मोबाईल आहे, तिच्यामुळे पूर्णपणे तो आपण गमावलेला आहे. आपल्याला अद्यापही या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. सोमवार ते शुक्रवार मरमर काम करायचं. त्या काम करण्यामध्ये आपल्या शरीराकडे, आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि मग जो काही प्रचंड मानसिक शारीरिक थकवा येतो आहे तो थकवा काढण्यासाठी मग हक्काचं मनोरंजन, हक्काची एंटरटेनमेंट आपल्या आयुष्यामध्ये स्वयंघोषणेनंच घोषित करायची असा नित्यक्रम आपल्यापैकी अनेकांचा चाललेला असेल. शुक्रवारपासून रविवारच्या मध्यरात्रीपर्यंत आपण या एंटरटेनमेंट रूपी, मनोरंजन रूपी कैदेमध्ये अशा पद्धतीनं स्वतःहूनच कैद करून घेतो की आपल्याला जगाचं भानही राहत नाही. आठवडाभर आम्ही मरमर काम केलेलं आहे. हे सुट्टीचे दिवस आमच्या हक्काचे आहेत. ते आम्ही आमच्या पद्धतीनं कसे घालवायचे हे आमचं आम्ही ठरवू. अशा पद्धतीनं आजूबाजूची काम करणारी नोकरदार मंडळी आपल्याला वागताना दिसत आहेत. वास्तविक पाहता अशा पद्धतीनं आयुष्य वाया घालवणं हा करंटेपणा आहे. आपल्याला जे मिळालेलं आहे त्याची आपल्याला जाणीवच नाही. ज्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये मिळतात त्याची खरंच आपल्याला किंमत राहत नाही. हे जे वास्तव आहे ते या पद्धतीनं आपल्याला समोर आलेलं दिसतं. या व्हिडिओच्या माध्यमातून मनोरंजनासंदर्भामध्ये सोशल मीडिया किंवा चित्रपट, एखादी वेबसिरीज आणि बातम्या या संदर्भामध्ये आपण जे आपलं आयुष्य वाया घालवतो आहोत त्याचविषयी आपण इथे चर्चा करणार आहोत. खरं तर आपण ज्या ज्या साधनांचा मनोरंजन म्हणून आत्ता वापर करतो आहोत त्याविषयी जर मोकळेपणानं बोलायला गेलो तर त्याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ सिरीज होण्याची शक्यता आहे. इतका हा पसारा मोठा आहे. त्यामुळेच विषय जास्त पांगू नये म्हणून आधीच आपण काही मर्यादा निश्चित केलेल्या आहेत. आता थेटपणे आपण विषयाकडे जाऊयात. एखाद्या व्यक्तीला जर समजा कंटाळा आला असेल तर पापणी लावण्यासाठी जेवढा अवकाश लागतो तेवढ्या अवकाशाच्या आतच किंबहुना त्याच्याही पेक्षा कमी वेळामध्ये हातामध्ये मनोरंजनाचं साधन उपलब्ध आहेच. मोबाईलच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत त्याची खरोखर आपल्याला कल्पना देखील नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स असतील, काही पझल्स असतील, चॅटरूम्स असतील किंवा डेटिंगचे वेगवेगळे ॲप्स देखील असू शकतात. व्हर्च्युअली म्हणजेच आभासी जगामध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत
ज्या आपण आपल्या कल्पनेतही कधी विचार करू शकत नाही. अशा या मायाजाळामध्ये नकळतपणे आपण अशा पद्धतीनं आतपर्यंत रुतलेलो आहोत, की त्याची कल्पनाही आपल्याला येत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण त्या सगळ्या मायाजालावर किंवा जे काही आभासी विश्व निर्माण झालेलं आहे, त्याच्यावरती आपण पूर्णपणे डिपेंडंट झालेलो आहोत. एक दिवस मोबाईल हातातनं काढून ठेवायचा किंवा मनोरंजनाची कुठलीही गोष्ट जी इलेक्ट्रॉनिक माध्यमाशी संबंधित असेल, व्हर्चुअल जगाशी संबंधित असेल, ती करायची नाही. असं जर आपण ठरवलं, तर मला असं वाटतं आपल्यापैकी अनेकांना विकनेस येईल किंवा अशक्तपणा येऊ शकतो. बघा, कदाचित हे वाक्य ऐकताना आपल्याला हसू येईल, मात्र हे सत्य आहे. जसं एखाद्या मद्यपी माणसाला एखाद्या दिवशी जर मद्य दिलं नाही, तर त्याचे हातपाय थरथर कापतात. अगदी तीच गत आपल्यापैकी अनेकांची आज या क्षणाला झालेली आहे. आपण जर का आपल्या मोबाईलमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या साइट्स, वेगवेगळे ॲप्स किंवा OTT सारखा प्रकार असेल, तो जर पाहिला नाही, तर आपलं काय होईल याची आपण आजवर कधीही कल्पनाच केलेली नाही. बघा, ही गोष्ट स्लो पॉयझनिंगसारखी म्हणजेच हळू भिनत जाणाऱ्या विषासारखी आपल्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीने व्यापलेली आहे, की तिला काढून टाकणं आता खरोखर आपली परीक्षा पाहणार आहे. अर्थात याच्यातही सकारात्मकता आहे. आपण ही गोष्ट काढूनच टाकू शकत नाही का? तर निश्चितपणे काढून टाकू शकतो. मात्र माझा प्रश्न वेगळा आहे. ही काढूनच कशाला टाकायला पाहिजे? आपल्याला जर तिच्या वापराविषयी सजगता निर्माण झाली, तर आपण संयमित वापरामध्ये मनाचा विरंगुळा करून आभासी असणाऱ्या दुनियेशी सुद्धा व्यवस्थितपणे, शांतपणे डील करू शकतो किंवा समन्वय साधू शकतो. आता हे जर सहजपणे साध्य करायचं असेल, तर सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. व्हर्चुअल माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेल्या मनोरंजन विश्वाची ताकद किंवा क्षमता किती आहे, समजून घ्यावं लागेल. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये अतिशय प्रगत अशी यंत्रणा असलेलं विमान जर चालवायला दिलं आणि त्या विमानानं हवेमध्ये उड्डाण केल्यानंतर त्या व्यक्तीच्या हातामध्ये विमानाचे सगळे कंट्रोल्स जर दिले, तर पहा, विमान हे हवेमध्ये उडण्यासाठी सक्षम आहे. मात्र चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये जर दिलं किंवा ज्या व्यक्तीला विमान उडवण्याचं प्रशिक्षण अजिबात नाही, अशा व्यक्तीच्या हातामध्ये जर आपण विमानाचे सगळे कंट्रोल दिले, तर विमान उडण्याऐवजी सरळ जमिनीच्या दिशेनं झेपावेल. अगदी हे आणि असंच होत आहे मनोरंजनाच्या बाबतीत. डिजिटल युगामध्ये इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून अफाट असं माहितीचं विश्व आपल्यासमोर उभं आहे. मात्र ती माहिती आपल्या जगण्याशी सुसंगत आपल्याला कशी वापरता येईल याच्याविषयीची लिटरसी किंवा प्रशिक्षण आपल्याला नाही. अर्थात हे प्रशिक्षण देण्यासाठी कुठलीही तांत्रिक व्यवस्था आपल्या समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये तर नाहीच. मात्र व्यक्तिगत पातळीवर देखील आपल्याला असं काहीतरी असायला हवं याचं भान अद्याप यायचं आहे. खरं तर या सगळ्या गोष्टींचा गुंता जो आहे तो आपल्या पालकत्वामध्ये दृश्यादृश्यपणे दडलेला आहे. एखादं लहान मूल अजिबात ऐकत नसेल किंवा जेवण घेत नसेल, आपण जे सांगतो आहोत ते त्याला समजत नसेल आणि खूप सारा गोंधळ चाललेला असेल, त्यावेळेला नकळतपणे नव्यानं झालेले आई-बाबा त्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल देतात आणि त्याला एखादं बडबड गीत किंवा कार्टून लावून देतात. आता एखाद्याला वाटेल की त्या मुलाला त्या क्षणी शांत करण्यासाठी जर असं केलं तर काय बिघडलं? खूप काही बिघडलेलं आहे. खरं तर त्या मुलावर त्याचा जो काही विपरीत परिणाम होणार आहे, त्याच्यासाठी त्या पालकांना काही वर्ष थांबावं लागेल आणि मग आपण जे कृत्य केलेलं आहे, जे अतिशय सहज आपल्याला वाटलेलं आहे, त्याचा परिणाम विषवृक्षाच्या फळांच्या स्वरूपामध्ये यांच्या पदरामध्ये पडतो आणि मूल मोबाईलसाठी घरामध्ये आकांडतांडव करतं. अलीकडच्या काळामध्ये आपण समाज माध्यमांवरती किंवा वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या वाचतो की मोबाईल दिला नाही म्हणून आई-वडिलांच्या संदर्भामध्ये मुलं मर्यादा सोडून वागत आहेत किंवा स्वतःचा आत्मघातही करत आहेत. आता हे इतकं भीषण वास्तव आपल्यासमोर आलेलं असताना देखील वैयक्तिक आपल्या आयुष्यामध्ये मोबाईलचा वापर किती आहे, हा जर का आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारला, तर सकाळी उठल्या पहिला आपला हात मोबाईलकडे जातो, ते रात्री डोळे मिटल्यानंतरच आपल्या हातातून मोबाईल खाली गळून पडतो. इतका आपल्या आयुष्यामध्ये मोबाईलचा मुक्त संचाराने वापर आहे. याच्यामध्ये काहीतरी आपल्याला अडकवून ठेवतं आहे, आपल्या मनाचं रंजन होतं आहे, हा भाव निश्चितच आहे. आपल्याला ते सुट्या पद्धतीनं व्यक्तिपरत्वे नीटपणे समजून घ्यावं लागेल. आता एखादी व्यक्ती म्हणेल, मी तर सगळं आध्यात्मिकच त्याच्यावरचं ऐकत असते. मान्य आहे. जर आपण एखाद्या आध्यात्मिक चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि त्याच्याविषयीचं ऐकत असाल, तर आपण ऐकण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची स्टॅग्नन्सी किंवा एक संपृक्तता, सॅच्युरेशन आपल्याला येतं आणि फक्त आपण ऐकण्यामध्येच आनंद मानत राहतो. मात्र प्रत्यक्षात कृतीच्या नावानं ठणठण पाळ.
याचा अर्थ काय? आपण नुसता माहितीचा संचय करत आहोत, कृती करण्यासाठी आपल्याकडे ती प्रेरणाच राहिलेली नाही. आणि ती प्रेरणा नसण्याचं एकमेव कारण म्हणजे या माध्यमावर, मनोरंजनावर आपली झालेली डिपेंडन्सी किंवा अवलंबित्व. हे अवलंबित्व जर आपल्याला कायमचं, ही डिपेंडन्सी कायमची काढायची असेल, तर खूप कठीण परीक्षा आपल्याला द्यावी लागेल. अगदी ठरवून आपल्याला काही वेळा निश्चित कराव्या लागतील. आता चित्रपटासारखा मनोरंजनाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक जर आपण विचारात घेतला, तर चित्रपट आपल्याला एवढं अडकवून का ठेवतात? तर अनेकदा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, आपल्या मनोविश्वामध्ये ज्या गोष्टी पूर्ण होत नाहीत, त्याची पूर्तता चित्रपटातल्या कथानकामध्ये असणाऱ्या नायक-नायिकेच्या स्वरूपामध्ये आपण भागविण्याचा, आपण ती जगण्याचा प्रयत्न करत असतो. हे एक वेगळ्या प्रकारचं कॅथार्सिस आहे. मात्र याची काही मर्यादा आपण निश्चित केलेली आहे का? एकदा का आपण चित्रपट पाहायला लागलो, की एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, अशा पद्धतीनं आपण जर साखळी स्वरूपामध्ये सतत चित्रपटच पाहत असू, तर निश्चितपणे आपण आपलं आयुष्य वाया घालवतो आहोत. आपण का त्या माध्यमातून बाहेर येण्यासाठी अजिबात तयार नाही? कारण आपण घाबरलेलो आहोत. आजूबाजूचं जे वास्तव झपाट्यानं जे बदलत चाललेलं आहे, जगण्याला एक जीवघेणी गती प्राप्त झालेली आहे, त्या गतीशी ताळमेळ साधताना आपली दमछाक होते आहे आणि म्हणून मग आपण त्या गतीमध्ये जायलाच नको, याच्यासाठीचा मध्यम मार्ग म्हणून आपण मनोरंजनामध्ये स्वतःला गुंतवून घेत आहोत. अनेकदा मनोरंजनामध्ये सतत गुंतलेली माणसं त्याच्यासाठी समर्थनही खूप छान पद्धतीनं देतात. मी खूप माहितीपूर्ण गोष्टी ऐकत असते किंवा मी फक्त आध्यात्मिकच ऐकते. मी फक्त पाककृतीच्याच गोष्टी पाहत असते. मी फक्त क्राफ्टिंगच्याच गोष्टी पाहत असते. अशासारखी अनेक लंगडी समर्थनं आपण देतो. माझा या सगळ्या मंडळींना एक प्रश्न आहे. आपण जे पाहता त्याच्यावरती कृती किती करता? अनेकदा आपल्याला हे लक्षात येईल, की त्याच्यावरती कृती काहीही होत नाही. फक्त त्या रंजनामध्ये, त्या आभासामध्ये आपल्या मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण केल्याचा आभासच आपल्या पदरी येतो आणि म्हणूनच या मनोरंजनाच्या राक्षसाच्या विळख्यातून आपल्याला स्वतःला सोडवता येत नाही. अनेक सुप्त गोष्टी, अनेक अतृप्त गोष्टी, अनेक गोष्टींमध्ये आलेलं अपयश आपण या माध्यमांच्या निमित्तानं झाकण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी या माध्यमांची निवड करतो. खरं तर या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी धीटपणे आपण स्वतः काय आहोत, आपल्यामध्ये काय मर्यादा आहेत, आपल्यामध्ये कोणते गुण आहेत, स्किलसेट काय आहेत, कशा पद्धतीनं आपण त्याचा वापर करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या व्यक्तीनं आपापल्या परीनं करायला हवा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरातल्या प्रत्येक माणसागणिक त्याच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. या मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येकजण आपापल्या एका वेगळ्या विश्वामध्ये अशा पद्धतीनं रममाण झालेला आहे, की कौटुंबिक पातळीवर जे काही वास्तव आहे, त्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तिगणिक एक बेट तयार झालेला आहे. या बेटांच्या जगण्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल, तर त्याची सुरुवात ही आपण स्वतःपासून केली पाहिजे. आपण जर पालक असाल आणि आपली मुलं आपल्यासमोर जर मोबाईल हातात घेत असतील, तर त्यांच्यावरती वसकण्यापेक्षा, ओरडण्यापेक्षा आपल्या मोबाईलच्या वापरावर जर आपण मर्यादा आणल्या, तर मुलं आपलं अनुकरण केल्याशिवाय राहत नाहीत. आपण बोलून विषय जास्त चिघळवण्यापेक्षा आपल्या कृतीमध्ये जर त्याची उत्तरं शोधली, तर अतिशय शांतपणे आपल्याला मनोरंजनातून अलगदपणे आपल्यासह आपल्या कुटुंबाला बाहेर काढता येईल. आणि मग आपल्याला अचानक लक्षात येईल, आपल्याला अचानक एक साक्षात्कार झाल्यासारखं वाटेल, अरेच्चा, आपल्याकडे खूप सारा वेळ शिल्लक आहे. मग या वेळेचा सदुपयोग कसा करायचा? अर्थात तिथं आणखीन एक घसरडी वाट आहे. आपल्याकडे वेळ आहे म्हणून चला आता मी परत 5-10 मिनिटं काहीतरी एंटरटेनमेंट करते किंवा करतो, असं जर आपण म्हटलो, तर ये रे माझ्या मागल्या हे ठरलेलं आहे. आपल्याला शांततेची, समाधानाची किंवा अगदी परिपूर्ण आयुष्य जगण्याची आस लागलेली असेल, तर आपण या गोष्टींवर अतिशय गांभीर्यानं काम करायला हवं. मनोरंजनाविषयी ना अजिबात नाही, मात्र त्याच्यामध्ये काही एक समतोल असला पाहिजे, काही एक संतुलन असलं पाहिजे, मॉडरेशन असलं पाहिजे. या संतुलनातूनच आयुष्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलणार आहे. इतर कोणी सांगण्याची वाट न पाहता आपल्याला जर हे कळलं, तर आपला जो काही छोटा मोठा अहंकार आहे, तो न दुखावता आपल्याला या वाटेवरून सहजपणे पुढे जाता येईल. आणि जर आपण चालू लागलो, तर आपल्याबरोबर 4 आपली जीवाभावाची माणसं देखील ही वाट अतिशय सहजपणे आपल्या विश्वासावर चालू शकतील. मंगलमच्या निमित्तानं ज्यावेळेला संतुलन या घटकावरती विचार होतो, त्यावेळेला निरनिराळ्या घटकांच्या बाबतीमध्ये मॉडरेशन कसं आणायचं, समतोल कसा साधायचा, याविषयी सखोल चर्चा होत असते. मंगलमच्या एका ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्तानं या घटकावरती जी सखोल चर्चा झाली होती, त्यातला एक छोटासा भाग
आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून आणावासा वाटला आणि म्हणून हा व्हिडिओ. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये अशाच पद्धतीनं आपल्या जगण्याशी संबंधित अनेक गोष्टींवर आपण चर्चा करत आहोत. आपल्याला जर या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं असेल आणि खऱ्या अर्थानं स्वतःच्या सुखाचा शोध घ्यायचा असेल तर या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती संपर्क करून आपण आपली नावनोंदणी आजच करायची आहे. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.